व्यसनांना बाय बाय ही व्यसनमुक्तीला वाहिलेली मालिका आपण आपल्या चॅनलवरून सादर करत आहोत. व्यसनामुळे अनेकांच्या संसाराची राख रांगोळी झालेली आहे. बुद्धिमत्ता व पात्रता असूनही व्यसनामुळे अनेकांचे करिअर बर्बाद झालेले आहेत. भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. आजची तरुणाई भरकटताना दिसत आहे. व्यसनाचे भीषण वास्तव, परिणाम आणि उपाययोजना याबाबत दैनंदिन जीवनातील उदाहरणांसह सोप्या भाषेत सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. पालक, शिक्षक, विद्यार्थी म्हणून आपण स्वतःची जबाबदारी ओळखावी. निरंतर आनंदी जीवनाचे स्वप्न प्रत्येकाचे असतेच, म्हणून आपण माझे सर्व व्हिडिओ पूर्ण पाहावेत. आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करावे. आपल्या हृदयात असणाऱ्या प्रिय व्यक्तींना, मित्रांना, नातलगांना शेअर करावा. बेल आयकॉन क्लिक करून जेणेकरून माझे पुढील व्हिडिओची आपणास नोटिफिकेशन तात्काळ मिळेल. चला तर मग अधिक वेळ न दवडता आजच्या भागात सुरुवात करूया. व्यसन म्हणजे केवळ एक सवय नाही, तर शरीराची आणि मनाची एक गुंतागुंतीची स्थिती आहे. व्यसन सोडणे हा एक मोठा प्रवास आहे, ज्यासाठी दृढ निश्चय, सातत्य आणि योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते. आणि म्हणूनच हा व्हिडिओ प्रपंच. आणि हा प्रवास सोप्या पद्धतीने पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करूया. चला तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यसनी व्यक्तीला मानसिक आणि भावनिक तयारी करणे आवश्यक आहे. व्यसन सोडण्याचा निर्णय घेण्यासाठी सर्वात आधी तुमचं मन तयार होणं गरजेचं आहे. तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहून काही महत्त्वाचे प्रश्न स्वतःला विचारले पाहिजे. व्यसन सोडण्यामागचं माझं कारण काय? माझ्या आयुष्यात अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या मला व्यसनापेक्षा जास्त महत्त्वाच्या आहे? आरोग्य, खरंच मला माझ्या आरोग्याची काळजी नाही का? हृदयविकार, फुफ्फुसांचे आजार किंवा इतर गंभीर आजार, समस्या टाळायच्या आहेत ना? मला आणखी दीर्घायुष्य जगायचे आहे ना? कुटुंबासाठी, माझ्या मुलांसाठी, जोडीदारासाठी किंवा आईवडिलांसाठी मी व्यसन सोडलं पाहिजे की नाही? हा प्रश्न स्वतःला विचारायला पाहिजे. आर्थिक स्थिरता येणे महत्त्वाचे नाही का? व्यसनावर होणारे खर्च, हे पैसे वाचवून तुम्हाला तुमचं भविष्य सुरक्षित करायचं नाही का? हा सुद्धा प्रश्न विचारायला पाहिजे. स्वसन्मान हा आम्ही व्यसनामुळे गमावत असतो, म्हणून स्वतःबद्दल चांगलं वाटायला नव्हे काय? स्वतःला व्यसनाधीनच्या चक्रातून बाहेर काढायचा आहे ना? आणि माझा सन्मान परत मिळवायचा आहे ना? हा प्रश्न स्वतःला विचारावा. आणि ही सर्व कारणं आपण आपल्या एका डायरीमध्ये लिहायला पाहिजे. जेव्हा जेव्हा व्यसन करण्याची तीव्र इच्छा होईल, तेव्हा ही कारणं वाचावी, आठवावी, आणि तीच तुमची प्रेरणा बनणार आहे. दुसरा कोणताही व्यक्ती तुमचं व्यसन सोडवू शकणार नाही. आणि व्यसन सोडताना एकटं राहायला नको. कोणासाठी आपण संवाद साधणं महत्त्वाचं आहे. आपण सुद्धा सुसंवाद साधतो आहे. हा संवाद आपला जवळचा मित्र असू शकतो, आपले कुटुंबीय असू शकतात, आपली पत्नी असू शकते. व्यसन सोडण्याच्या निर्णयाबद्दल त्यांना आपण सांगितलं पाहिजे, त्यांची मदत घ्यायला पाहिजे, माझ्यासोबत त्यांनी वेळ द्यायला पाहिजे, जेणेकरून तुम्ही व्यसनापासून दूर व्हाल. आणि एवढे करून जर होत नसेल तर व्यावसायिक व्यक्तींची मदत घ्यायला पाहिजे. समुपदेशक, काउन्सलर हे आता निर्माण झालेले आहेत आणि त्याची गरजसुद्धा निर्माण झालेली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये व्यसन वाढलेलं आहे. थेरपिस्ट आहेत. हे व्यावसायिक तुम्हाला व्यसनाची मूळ कारणं शोधायला मदत करतील. ते तुम्हाला भावना कशा हाताळायच्या, ताणतणाव कसा कमी करायचा आणि व्यसनाची इच्छा कशी टाळायची याबद्दल योग्य मार्गदर्शन करतील. तसेच सहाय्यक गटसुद्धा निर्माण झालेले आहे, सपोर्ट ग्रुप्स. हे अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस किंवा नार्कोटिक्स ॲनॉनिमस नावासारखे गट तयार झालेले आहेत. या गटामध्ये आपल्याला सहभागी होता येईल. इथे तुम्हाला व्यसन सोडणाऱ्या इतर लोकांशी संवाद साधायला मिळणार आहे. त्यांचे अनुभव ऐकून तुम्हाला सकारात्मकता आणि प्रेरणा मिळणार आहे की व्यसन सोडू शकते,
सुटू शकते. अशी अनेक उदाहरणं तुम्हाला तिथे मिळणार आहेत. स्वतःच्या शारीरिक आणि जीवनशैलीमध्ये बदल हे महत्त्वाचे असतात. आपल्या जीवनशैलीत छोटे छोटे बदल करून आपण व्यसनाची पकड कमकुवत करू शकतो. त्यामध्ये रोज आपण निरोगी आहार आणि नियमित व्यायाम घेऊ शकतो. संतुलित आहार, त्यामध्ये ताज्या भाज्या, फळे, कडधान्ये आणि प्रोटीनयुक्त पदार्थ खायला पाहिजे. यामुळे शरीराला आवश्यक ऊर्जा मिळणार आहे आणि मन शांत राहणार नाही. मन शांत झाल्याशिवाय आम्ही व्यसनापासून दूर जाणार नाही. आम्ही दिवसभरामध्ये भरपूर पाणी प्यायला पाहिजे. पाण्यामुळे आम्ही शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास याची मदत होत असते. नियमित व्यायाम, दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम करायला पाहिजे. यामध्ये आम्ही पायी चालू शकतो, ज्यांना शक्य आहे ते धावू शकतात, सायकलिंग करता येईल, योगा किंवा कोणताही मैदानी खेळ आम्हाला खेळता येईल. व्यायाम केल्याने एंडोर्फिन नावाचे हॅपी हार्मोन्स तयार होत असतात आणि एंडोर्फिन्स हार्मोन्समुळे आमचा मूड सुधारतो आणि ताणसुद्धा कमी होतो. झोपेचे वेळापत्रक आमचं असायला पाहिजे. दररोज एकाच वेळी आम्ही झोपायला जायला पाहिजे. रात्री 10ची जर वेळ ठरवली असेल तर रोज रात्री 10ला झोपायला गेलं पाहिजे आणि सकाळी उठण्याची वेळसुद्धा निश्चित असायला पाहिजे. 6 असो 7 असो, आपण आपली वेळ ठरवावी आणि या झोपेच्या वेळापत्रकानुसार आम्ही कार्यवाही करायला पाहिजे. सोबतच घरामध्ये आरामदायी वातावरण असणं आवश्यक आहे. झोपण्याच्या आधी मोबाईल किंवा टी व्ही बंद करणं आवश्यक आहे. हे जर सुरू असतील, टी व्ही सुरू असेल किंवा मोबाईलवर जर रील पाहत असू तर झोप येणारच नाही. झोपण्यासाठी तुम्हाला त्या खोलीमध्ये अंधार निर्माण करणं आवश्यक आहे. पुरेशी झोप घेतल्याने शारीरिक आणि मानसिक थकवासुद्धा दूर होत असतो. आम्ही आमचे व्यसन सोडण्यासाठी नवीन छंद जोपासायला पाहिजे. नवीन उपक्रमामध्ये भाग घ्यायला पाहिजे. रिकाम्या वेळात मन सक्रिय ठेवण्यासाठी नवीन गोष्टींमध्ये लक्ष घालणं आवश्यक आहे. नाहीतर वारंवार आम्ही व्यसनाकडे वळू शकतो. छंदामध्ये आम्ही वाचन, चित्रकला आहे, संगीत ऐकणे आहे, एखादे वाद्य वाजवणे आहे, गायन करणे आहे. तेही शक्य नसेल तर आम्ही घरी बागकाम करू शकतो. एक परसबाग लावू शकतो, त्यामध्ये सुद्धा वेळ घालवू शकतो. लेखन करू शकतो. असे अनेक छंद आम्ही जोपासून व्यसनाला दूर ठेवू शकतो. स्वयंसेवी कार्यामध्ये आम्ही सहभाग घेऊ शकतो. गरजू लोकांना मदत केल्याने सुद्धा आमच्या मनाला एक सकारात्मक संदेश मिळणार आहे. व्यसनाची इच्छा झाल्यानंतर ती कशी आपण हाताळायची यासाठी आपण विचार करायला पाहिजे. व्यसन सोडण्याच्या प्रवासात व्यसनाची तीव्र इच्छा जाणवणे सामान्य बाब आहे. ही इच्छा तात्पुरती असते आणि ती हाताळण्यासाठी काही सोप्या युक्त्या मी सांगतो आहे. 4 डीचे तंत्र. पहिला जी डी आहे, डी फॉर डिले. जेव्हा व्यसन करण्याची इच्छा होईल तेव्हा लगेच व्यसन करू नका. स्वतःला सांगा 5 मिनिटांनंतर करेन, नंतर पुन्हा 5 मिनिटांनंतर करेन. अशा प्रकारे ही वेळ वाढवत चला. दुसरा डी आहे डिस्ट्रॅक्ट. स्वतःला इतर कामात गुंतवा. मित्र किंवा कुटुंबातील कोणाशी तरी बोला, पाणी प्या किंवा व्यायाम करा, संगीत ऐका, फिल्म पहा. असं वेगवेगळ्या कामामध्ये गुंतवल्याने आम्ही व्यसनाला दूर ठेवू शकतो. तिसरा डी आहे डीप ब्रीथ. शांतपणे बसा आणि दीर्घ श्वास घ्या. यामुळे तुमचं मन शांत होईल आणि व्यसनापासून दूर होण्यासाठी हे मदत करेल. आणि चौथा डी आहे डिस्कस. तुमच्या व्यसनमुक्ती समूहातील सदस्य किंवा समुपदेशकाशी याबद्दल बोला, चर्चा करा, कुटुंबासोबत चर्चा करा. आणि हे सर्व करत असताना आमचे ध्येय जे आहे छोट्या छोट्या टप्प्यामध्ये ठरवा. एकाच वेळी व्यसन पूर्णपणे सोडण्याऐवजी हळूहळू सोडा.
कारण एकावेळी शक्य होणार नाही. अनेक दिवसापासून लागलेलं व्यसन सहजासहजी हे सुटत नाही. मग आम्ही छोटे छोटे ध्येय ठेवायचे. आज मी एकच सिगारेट पिणार किंवा या आठवड्यात फक्त 2च वेळा दारू पिणार. अशा प्रकारचे ध्येय, छोटे छोटे ध्येय ठरवायचे आणि हे छोटे टप्पे पूर्ण झाल्यावर स्वतःला शाबासकी द्या, स्वतःला बक्षीस द्या, स्वतःसाठी काहीतरी चांगलं करा. यामुळे तुम्हाला प्रोत्साहन मिळणार आहे. व्यसनमुक्ती केंद्राला किंवा डॉक्टरांचा सल्ला आपल्याला घेता येईल. म्हणजे सर्व प्रयत्न करूनही जर शक्य होत नसेल तर आम्हाला व्यसनमुक्ती केंद्रात जावं लागेल आणि डॉक्टरांचा सल्लासुद्धा घेणे आवश्यक राहणार आहे. कारण त्या ठिकाणी तुमच्या शारीरिक अवस्थेनुसार, मानसिक अवस्थेनुसार ते तुम्हाला मार्गदर्शन करणार. रिहॅबिलिटेशन सेंटर हे निर्माण झालेले आहे, व्यसनमुक्ती केंद्र ज्याला म्हणतो आपण. अशा केंद्रामध्ये तुम्हाला वैद्यकीय देखरेखीखाली व्यसन सोडायला मदत मिळते. इथे शारीरिक आणि मानसिक दोन्ही स्तरावर उपचार केले जातात. त्याच्यानंतर आपण पाहू की व्यसन सोडताना कधीकधी माणूस पुन्हा व्यसनाच्या आहारी जातो. अशावेळी निराश होऊन चालणार नाही, कारण ही प्रक्रिया पुन्हा पुन्हा सुरूच राहणार आहे आणि यासाठी स्वतःला माफ करावं लागणार आहे. आणि माफ केल्यानंतर मी पुन्हा व्यसन केलं तर आता माझं काहीच होऊ शकत नाही असा विचार करू नका. पुन्हा सुरुवात करा. व्यसन पुन्हा का केलं याची कारणं शोधा आणि पुन्हा प्रयत्न सुरू करा. काही मित्र असतात जे आपल्याला पुन्हा पुन्हा व्यसनाकडे वळवत असतात. हा एक प्रवास आहे आणि प्रत्येक प्रवासात चढ उतार असतात. तुमचा दृढ निश्चयच तुम्हाला यशस्वी करणार आहे.